नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी म्हणलं की पुरणाची पोळी आणि पुरणाची पोळी म्हणलं की कटाची आमटी आलीच. प्रत्येकाच्या घरात ही आमटी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. माझी पण एक वेगळी पद्धत आहे, म्हणून ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कटाच्या आमटीसाठी आपण हरभऱ्याची डाळ वापरतो. त्यासाठी ही हरभऱ्याची 2 वाटी डाळ मी स्वच्छ डाळ निवडून धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. आता 1-1.5 तासानंतर ही डाळ छान भिजलेली आहे. आता आम्ही 2 वाट्या डाळीला 6 वाट्या पाणी घालून ही डाळ कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहे. डाळ भिजवलेलं पाणीसुद्धा यात वापरायचं, कारण त्याच्यातच त्याचं सत्व आलेलं असतं सगळं, म्हणून ते पाणीसुद्धा टाकून द्यायचं नाही, ते सुद्धा मोजताना घ्यायचं. आता ही डाळ कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 2 वाट्याला 6 वाट्या पाणी घालून त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या करून ही डाळ छान आपण शिजवून घेऊयात. आता ही शिजलेली डाळ गाळून घेतल्यानंतर खाली जे पाणी आलेलं आहे त्याला कट म्हणतात. त्या कटाची आता आपण आमटी करणार आहोत, तर आपल्याला हा एवढा कट मिळालेला आहे. आपण नंतर ह्याला गरजेनुसार पाणी ॲडजस्ट करूयात. आता कटाच्या आमटीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. आमटीसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. मोहरी, मेथ्या आणि जिरे आहेत. गोडा मसाला, तिखट आहे. तिखटामध्ये पण 2 प्रकार घेतले. एक कोल्हापुरी तिखट आहे, एक काश्मीरी तिखट आहे रंगासाठी. नंतर हे मिरे, लवंग आणि दालचिनी हे आपल्याला ह्याचा एक मसाला खोबरं भाजून तयार करून घ्यायचा आहे. कोथिंबीर, गूळ, तमालपत्र आहे, कढीपत्ता आहे आणि चिंचेचा कोळ आहे. आपल्याला ही आंबट गोड तिखट अशी कटाची आमटी करायची आहे, कारण नैवेद्यासाठी सात्विक अशी आमटी करतात, म्हणून आम्ही कांदा लसूण वापरत नाही. त्यासाठी आंबट गोड चवीची ही आमटी असते. त्यासाठी चिंचेचा कोळ आहे, त्यामध्ये थोडासा गूळ घालणार. आणि हे पुरण आहे तयार केलेलं. हे पुरण ह्याच्यामध्ये पण गूळ असतो, त्यामुळे इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे. त्या पुरणामुळे आमटीला थोडासा घट्टपणा पण येतो. डाळ शिजवून घेतल्यावर काढलेलं पाणी म्हणजे हा कट आहे. आता मी गॅस चालू केला आहे. त्याच्यावर ही पापड भाजायची प्लेट ठेवली आहे. त्याच्यावर हे मी खोबरं आधी असं उलटीकडनं भाजून घेणार आहे, थोडंसं आतून, म्हणजे आतून पण ते छान भाजलं जाईल. मी खोबरं खिसून परतत बसत नाही, मी दरवेळेस असंच खोबरं भाजून घेते. आता हे खोबरं मी उपडं केलं आहे. या खोबऱ्यामध्येच मी 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा आणि थोडेसे मिरे टाकणार आहे भाजण्यासाठी. भाजलं की आमटीला एक छान स्मोकी फ्लेवर येतो. ते छान निखाऱ्यावर भाजलं जातं खोबरं आणि आमटीला छान हिरवट, काळपट, लालसर असा रंग येतो, म्हणून या पद्धतीने भाजते. आता हा जाळ विझवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत, म्हणजे त्याला छान असा हिरवट रंग येतो. आणि हे खोबरं आता मी काढून घेते. आता खोबऱ्यातले भाजलेले मिरे आणि हे टाकू आणि खोबऱ्याचे तुकडे करून टाकते. आता हे भाजलेल्या खोबऱ्याचे तुकडे टाकते, ह्याच्यात तोडून घेतले मी ते. आता ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण हे छान वाटून घेऊयात. हे आपण असं छान वाटण तयार करून घेतलं आहे खोबऱ्याचं आमटीत घालायला. आता आपण आमटीची फोडणी करूयात. फोडणीसाठी आपण तेल टाकूयात. ह्याच्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे आणि मेथ्या आहेत त्या टाकते. एक तमालपत्र टाकते. त्यावर थोडीशी हळद, कढीपत्ता, हे तिखट, हे कोल्हापुरी आणि काश्मीरी तिखट असं मिक्स आहे. आपण हे सगळं परतून घेऊयात. फोडणी छान झाली ना की आमटी पण छान खमंग होते. आता यामध्ये मी हा काढलेला कट आहे डाळीचा, तो टाकते. यामध्ये आता थोडं आंबट गोड चवीसाठी मी थोडंसं चिंचेचा कोळ टाकते. थोडं पुरण टाकणार आहे आपण घट्टपणासाठी आणि गोडपणासाठी, तरी पण थोडंसं गूळ टाकते. हा गोडा मसाला आहे तो टाकते. गोडा मसाल्याची छान चव येते आमटीला.
म्हणून गोडा मसाला वापरायचा. तर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता यामध्ये हे वाटलेलं पुरण आहे ते टाकते, म्हणजे आमटीला छान चव पण येते आणि घट्टपणा पण येतो. ह्याच्यामध्ये लवंग, मिरी आणि दालचिनीचाही तिखटपणा आहे. मसालाही घातलेला आहे आपण आणि तिखट पण आहे, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चवीची आमटी तयार होते. आता आपल्या सोयीनुसार पाणी ॲड करायचं ह्याच्यात. आपल्याला आमटी किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे, किंवा किती लोक आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे ही आमटी घट्ट किंवा पातळ आपण करणार आहोत. पुरणाच्या पोळीबरोबर आमटी सर्वांनाच आवडते, पण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने आमटी केली जाते. माझी मैत्रीण कांदा लसूण वगैरे घालून त्यांच्या पद्धतीची आमटी करते, पण ती खूप अप्रतिम करते. आता आपण ह्याला छान उकळी आणूयात. किती छान रंग आला आहे बघा, आणि वासही खूप छान सुटला आहे. ही नैवेद्याच्या ताटात वाढायची म्हणून आम्ही कांदा लसूण आलं नाही वापरत. सात्विक पद्धतीने ही आमटी केली जाते. तर आपली आमटी छान उकळलेली आहे. छान कटाच्या आमटीचा वास येतो आहे. कधी पुरणपोळ्या करेन आणि कधी खाईन असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालते. अशा पद्धतीने आपली खमंग आणि मस्त छान चवीची कटाची आमटी तयार झालेली आहे. अशा तऱ्हेने आपली ही छानशी कटाची आमटी तयार झालेली आहे. माझ्या पद्धतीने ही आमटी तुम्हीही करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कळवा. आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा. मस्त खा, स्वस्थ राहा आणि असंच रेसिपी बघत जा. धन्यवाद.